और यहाँ पर मैच को शुरुआत होती हुई और गेंदबाजी के लिए अभी तक अच्छी गेंदबाजी करने में कामयाब रोहित और दोनों ही सलामी बल्लेबाज आकाश बिल्लारी और काशिफ शेख काफी बेहतरीन फॉर्म में अभी तक देखे जा सकते हैं। पहली ही गेंद यहाँ पर लपेट कर खेलते हुए आकाश, बेहतरीन फील्डिंग दीपक की तरफ से, उतना ही बेहतरीन थ्रो, फिर भी यहाँ पर एक रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। इसी एक रन के साथ खाता खोलते हुए आकाश बिल्लारी और टीम का भी खाता खुलता हुआ। आज का ये आखिरी दिन बीच मैदान पर पहला मुकाबला यहाँ पर राजे छत्रपति वर्सेस JS3 मोटर्स के बीच में चलता हुआ। इस बार अच्छी गेंद टप्पा गिरने के बाद नीचे रहती हुई अपील मगर नकारा यहां पर ऑफिशियल अंपायर ने। काफी बेहतरीन अभी तक पहले दिन से यहाँ पर अंपायरशिप करते हुए सभी अंपायर की कमेटी फिर से यहाँ पर अपने कदमों को तेज करते हुए रोहित, इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला यहाँ पर बेहतरीन फील्डिंग सतीश गवाने उर्फ काके की तरफ से। चलता हुआ ये पहला ओवर जिसे पूरा कर रहे हैं रोहित, राइट आर्म ओवर द विकेट कमेंट्री बॉक्स की तरफ से। इस बार बेहतरीन गेंद और यहां पर कोई चांस नहीं, गेंद सीधी वन बाउंस 4 रनों के लिए। इसी के साथ लगती हुई ये पहली बाउंड्री आकाश बिल्लारी के बल्ले से। काफी अच्छी बल्लेबाजी अभी तक बिल्लारी की तरफ से। फिर से लपेट कर खेलना चाहते इस बार ठीक तरह से बल्ले पर नहीं गेंद, फील्डर ऑपर मौजूद दीपक, फिर से अच्छी फील्डिंग, उतना अच्छा थ्रो। काफी स्टाइलिश शॉट यहाँ पर बेहतरीन काशिफ शेख और गेंद वन बाउंस सीधी 4 रनों के लिए। इसी के साथ ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद बगैर किसी विकेट के नुकसान पर रन संख्या 11 रन, एक बेहतरीन शुरुआत देने में कामयाब दोनों ही सलामी बल्लेबाज काशिफ शेख और आकाश बिल्लारी बीच मैदान पर। और हमारे आज के ऑफिशियल अंपायर काफी बेहतरीन मयूर सर उर्फ रॉकी भाई बीच मैदान पर देखे जा सकते हैं। और गेंदबाजी के लिए अगले गेंदबाज सतीश गवाने उर्फ काके और बल्लेबाजी के लिए तैयार आकाश बिल्लारी। बेहतरीन अभी तक शुरुआत दोनों ही बल्लेबाजों की तरफ से। इस बार अच्छी गेंद रखेल दे, यहाँ पर फील्डर मौजूद है अविनाश सर, थोड़ी सी मिस फील्ड मगर फायदा नहीं उठा सके दोनों ही बल्लेबाज।
स्ट्राइक को रोटेट करते हुए आकाश बिल्लारी। इस बार फुल टॉस गेंद, सही नसीहत। काशिफ शेख काफी अच्छे फॉर्म में इस टूर्नामेंट में अभी भी देखे जा सकते हैं और बेहतरीन यहां पर शॉट लगाते हुए जो भी टीम यहां पर जीतती हो सीधा फाइनल में प्रवेश करेंगी और जो हारती है उसके लिए एक चांस और रहेगा। काफी बेहतरीन यहां पर बल्लेबाजी अभी तक देखी जा सकती है काशिफ की तरफ से। फील्डिंग में तब्दीली करते हुए कप्तान प्रसाद पदाट। इस बार अच्छी शॉट, रनआउट का चांस हो सकता है मगर अगर थ्रो लगाते तो कुछ ना कुछ हो सकता था मगर सेफ यहां पर बल्लेबाज। अच्छी कॉलिंग दोनों ही बल्लेबाजों द्वारा। इस बार खेलना चाहते थे गति में परिवर्तन करते हुए यहां पर काके गति से बीट करते हुए बल्लेबाज को। काफी अच्छी गेंदबाजी अभी तक देखी जा सकती है। अच्छी वापसी यहां पर सतीश गवाने ग्रुप काके की तरफ से चलता हुआ पावर प्ले का दूसरा ओवर। इस बार बेहतरीन गेंद, अच्छी तरह से खेला मगर फील्डर वहां पर मौजूद और विकेट का पत्थर। काफी खुश यहां पर कप्तान प्रसाद पदाट। एक बड़ा विकेट यहां पर मिला काशिफ शेख के रूप में। अच्छे बल्लेबाज है और अगले बल्लेबाज सोहिल मलिक। फिर से यहां पर काके इस बार अच्छी गेंद, अच्छी तरह से खेला यहां पर बेहतरीन फील्डिंग का नजारा अविनाश सर की तरफ से। इसी एक रन के साथ अपना खाता खुलता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंची 17 रन। फिर से यहां पर गेंदबाज तैयार रोहित राइट आर्म ओवर दे विकेट अपने कोटे का दूसरा और टीम की तरफ से तीसरा ओवर लेकर सामना करेंगे यहां पर सोहिल। फिर से यहां पर लपेट कर खेलना चाहते थे सांप यहां पर बोल्ड होते हुए लगता हुआ ये दूसरा झटका। अच्छी वापसी यहां पर राजे छत्रपति की तरफ से। समझ नहीं सके बल्लेबाज और अगले बल्लेबाज यहां पर अमीन शेख।
धन्यवाद सचिनजी चिमसर. या दरम्यान पहिल्याच बॉलवरती रोहित चांडोल मोठा धक्का लागतोय. सोहेल मलिकच्या रूपामध्ये क्लीन बोल्ड केलंय. अकोटाप्याचा बॉल पुल करण्याचा प्रयत्न टॉपेज झालाय. बॉल हवेत आहे. अविनाश जायभाय बॉल पर्यंत खूप वेगाने आले. खरं तर पाहिलं ना आजच्या दिवसामध्ये अविनाश जायभाय यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. दुसऱ्या बाजूला रोहित चांडोल आले. खरं तर रोहित चांडोल हे भविष्य आहे बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटचं. हे भविष्य आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना रोहित चांडोल या संपूर्ण स्पर्धेमध्ये भन्नाट वेग धारण केलाय, मेहनत केली आणि खरं तर मेहनतीच्या बळावरतीच यावेळेलाही मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतील कडा लागत बॉल जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. त्यामुळे एक सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. सिंगल धावेच्या मदतीने धावसंख्या फलकावरती 20 धावेंवर जाऊन पोहोचते आहे. पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर हा आहे क्वालिफायर 1. सो संघ जिंकेल तो दाखल होईल सरळ फायनल्समध्ये. फायनलचं तिकीट त्या ठिकाणी त्या संघाला मिळेल. बॅकफुटला जा चांगला खेळलाय. जर पाहिलं तर तिथे फिल्डर प्रसाद पाहायला मिळतील. कॅप्टन स्वतः आहेत. बॉलला अगदी वेगाने परत केलं तोपर्यंत जर पाहिलं तर एक सिंगल धाव जोडली जाईल. सिंगलच्या मदतीने स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्या धावफलकावरती 21 धावा 21. यावेळेला हवेत आहे गणेश बॉलच्या खाली. हो कॅच ड्रॉप. ओ हो 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 चुकीचा अटेम्प्ट पाहायला मिळाला. गणेश गायकवाड यांचा कॅच ड्रॉप केलाय. सोपा झेल होता जर पाहिलं तर रुटीन कॅच. आणि अशा पद्धतीने अशा सामन्यांमध्ये महत्त्वाच्या सामन्यात आपण अशा पद्धतीने कॅच ड्रॉप करू शकणार नाही आहात. परंतु खूप चांगला प्रयत्न होता गणेशचा. या संपूर्ण स्पर्धेमध्ये गणेशने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज मात्र जरी थोडीशी चूक झाली परंतु त्या चूक नक्कीच भरून काढण्याचं काम गणेश नक्कीच येणारा काही. पुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय. हा हे बुलढाणा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, केसापूरचा सितारा आकाश बिल्लारेच्या बॅटमधून षटकार. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 28 धावा 28. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खूप काही पाहायला मिळेल. प्रेक्षक जर घरी असाल तर नक्कीच मैदानावरती या आणि जास प्रीमियर लीग पर्व 2 च्या माध्यमातून आजच्या दिवसातले सगळेच सामने मैदानावरती येऊन अनुभवा. मज्जा, भन्नाट मज्जा आहे आजच्या दिवसामध्ये. प्रत्येक सामना जर पाहिला तर चुरुस्तीचा पाहायला मिळेल. प्रत्येक संघ 4 संघ या आजच्या दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यामध्ये जर पाहिलं तर हा क्वालिफायर पहिलाच चालला. याच्यानंतर एलिमिनेटरचा सामना, जो की एलिमिनेटरचा सामना जो संघ हारेल त्या संघाचा प्रवास इथेच संपेल. परंतु मात्र जो संघ जिंकेल तो या क्वालिफायर 1 सामन्यामधील जो पराभूत संघ आहे त्याच्यासोबत खेळेल. म्हणजेच की बा या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने जास प्रीमियर लीगच्या माध्यमातून आमचे जास स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा अमिल सर असतील, त्यानंतर प्रसाद पदाट असतील, विक्रांत दादा असतील, असलम भैया असतील आणि मलेदादा बोरकर असतील, या संपूर्ण नियोजन आयोजन समितीच्या माध्यमातून आत्तापर्यंत ही स्पर्धा प्रेक्षकांच्या घडासताईत बनली आहे. खूप चांगला खेळ आणि खूप चांगलं नियोजन आयोजन या संपूर्ण स्पर्धेमध्ये अमिल सरांनी केलंय. त्याचबरोबर संपूर्ण आमची टीम आहे. पहिलाच बॉल अनिकेत आळवे, शार्प टर्न पाहायला मिळतोय. हा हे खरं तर मात्र या संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात कमी वयाचा मात्र 17 वर्षाचा हा फिरकीपटू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना माडविहीरचा हा सितारा, माडविहीरचा यंगस्टर, माडविहीरचा हा आहे उभरता सितारा अनिकेत आळवे. काय गोलंदाजी करतोय हा गोलंदाज. पहिल्या 2 बॉलवरती अक्षरशः बांधून ठेवला अमीन सारख्या बॅटरला. निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत.
पुन्हा एक वेळ शार्प टर्न पडल्यानंतर अगदी लेग स्टंपचा बॉल ऑफ स्टंपला वळवला. ही ताकद आहे अनिकेत आडवेची. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि सन्माननीय सागरदादा शिरसाट यांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. दादांचंही स्वागत. वा 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 अप्रतिम अप्रतिम डिलिव्हरी. माडविहीरचा हा उभरता सितारा मात्र कमी वयामध्ये आपल्या बोटाची जादू दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये बांधून ठेवलंय आतापर्यंत आमीन सारख्या बॅटरला. लागोपाठ 4 चेंडू निर्धाव टाकले आतापर्यंत. आई बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवलाय प्रॉपर टायमिंगने. बॉलला भिरकावून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी सीमारेषा पलीकडे आहे तोय षटकार. वा 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 अप्रतिम बॉल. षटकारानंतर जर पाहिलं तर मात्र पुन्हा एक वेळ अनिकेत आडवेचा कमबॅक. या ओव्हर मध्ये मात्र आली आहे 6 धावा आल्यात आणि खर तर 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये टीम JS3 मोटर संघ 34 धावा 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. टेप बॉलवर मध्ये सतीश आहेत. सतीश चव्हाण पहिलाच बॉल समोर टाकलेला बॉल होता. पुन्हा एक वेळ ऑन साइडला भिरकावून देण्याचा प्रयत्न. सिंगल धाव जोडली जाईल. बघा आजच्या दिवसामध्ये ग्राउंडच्या मैदानाच्या आतमध्ये काय बॉल होता पडल्यानंतर अक्षरशः इन स्विंगर पाहायला मिळतोय. डॉट बॉल पाहायला मिळेल. 5वा ओव्हर प्रगतीपथाला टेप बॉल पूर्ण करत असताना सतीश चव्हाण आणि सतीशने या संपूर्ण स्पर्धेमध्ये टेप बॉल ओव्हर हाताळली आहे.
जसा बॉल पायावरती आला मात्र दिशा देण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स होता. अगदी स्टॅन जवळून हा बॉल जरूर जवळून गेला, परंतु मात्र अविनाश जायभाई त्या ठिकाणी होते आणि त्यांचंही कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने फेकी केली आहे. एक सिंगल धाव जोडली जाईल या बॉलवरती. सिंगलच्या मदतीने हा लेग बाईची धाव जोडली गेली आहे. 37 धावा. 5वा ओव्हर जो की टिप बॉल ओव्हर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या टिप बॉल ओव्हरने संपूर्ण स्पर्धेमध्ये खरं तर मजा आणली आहे. यावेळेला बॉल हवेत आहे, प्रॉपर टायमिंग झालाय, परंतु मात्र बॉल जातोय अगदी काऊ कॉर्नर बाउंडर लाईनच्या पलीकडे. येतोय टेप बॉल वरती प्रहार, षटकार 6 धाब्यांसाठी. खरं तर या संपूर्ण टेप बॉल बनवण्याची जबाबदारी आमच्या विक्रांत दादा यांच्याकडे दिली गेली आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये काय टेप बॉल बनवल्या अक्षरशः जर पाहिलं तर त्या टेप बॉलने प्रत्येक सामना वडवण्याची क्षमता ठेवली. टेप बॉल स्पेशालिस्ट. पुन्हा एक वेळ त्याच पद्धतीने भिरकावून देण्याचा प्रयत्न. विकेट किपर कॅप्टन प्रसाद, फेकी केली गेली आहे, डायरेक्ट हिट होता जरूर. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे. बघूया तिसरे पंच इन ऍक्शन असतील. नॉट आउट. तर या ठिकाणी नॉट आउटचा इशारा, लेग बाईटची धाव जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीने 5 ओव्हरचा खेळ समाप्त पहिल्या डावातला होतोय. धावसंख्या धावफलकावरती 44 धावा, 2 गडी बाद टीम JS3 मोटर संघ पाहायला मिळतोय. खरं तर बघा या संपूर्ण स्पर्धेमध्ये जर पाहिलं ना, या आमच्या नियोजन आयोजन समितीचं कौतुक करावं लागेल. मागच्या 14 तारखेपासून या संपूर्ण स्पर्धेचं शुभारंभ झाला आणि पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत रिव्हर्स स्वीपचा फटका सजवला गेलाय. प्रॉपर टायमिंगने बॉलला डीप कव्हरला, कव्हर पॉइंटला या ठिकाणी जर पाहिलं तर अगदी भिरकावून दिलाय. एक टप्पा इनटू द रोप चौकार 4 धावेसाठी. खरं तर यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडलेल्या सर्व प्रेक्षकांचं जास प्रीमियर लीग सीझन 2 पर्व 2च्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. प्रेक्षक घरी बसून हा सामना आपण अनुभवता आहात, पाहता आहात, परंतु जर शक्य असेल तर मैदानावरती नक्कीच या. खरं तर मैदानावरती सामना पाहण्याची एक वेगळीच मज्जा तुम्हाला आजच्या दिवसामध्ये येणार आहे. पुन्हा एक वेळ ऑनसाईडला खेळून काढलाय. गणेश तिथे असणार आहेत. चांगल्या पद्धतीने स्टॉप केला. दुसरा धावेचा कॉल, रनआउटचा चान्स आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. बाईकच्या स्वरूपात धाव जोडली गेली आहे. धावसंख्या धावफलकावरती आता 51 धावा, 51. आणि या मॅचमध्ये खरं तर पाहिलं तर दुसऱ्या डावातही तेवढ्याच पद्धतीने मजा येईल. हा बॉल टॉपेज झालाय. राम बॉल पर्यंत यावेळेला पोहोचू शकले नाही, परंतु प्रयत्न चांगला होता. खूप दूरवर निघून गेला हा बॉल. एका बाजूला जर पाहिलं तर अनिकेत दाळवे, त्यांच्या विरोधामध्ये आकाश बिलारी, दोन्ही युवा खेळू एकमेकांसमोर जेव्हा बॅटिंग करत होते त्यावेळेला जर पाहिलं तर एका बाजूला
अनिकेत आळवेने डॉमिनेट केला या संपूर्ण इनिंगमध्ये, ज्या पद्धतीने त्याने आतापर्यंत गोलंदाजी टाकली. मात्र 13 धावा खर्च केल्या. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, सतीश गव्हाणे त्यात असतील. एक सिंगल धाव जोडली गेली आहे. सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा फलकावरती जाऊन पोहोचते आहे अगदी 53 धावेंवरती. शेवटचा बॉल या 6व्या ओव्हरचा असणार आहे. अनिकेत आडवे, खरं तर या संपूर्ण माडवीर परिसरातील अनेक खेळाडू आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. राम आडवे, तर तिथे पाहिलं तर दुसऱ्या बाजूला अनिकेत आडवे असतील, त्यानंतर पिंटू आडवे आहेत. की आमचे राजे बॉल हवेत आहे, परंतु मात्र फिल्डर गणेश भोसलेत बॉल पर्यंत. वॉट अ कॅच! गणेश गायकवाडने काय झेल घेतला आजच्या दिवसातला, अप्रतिम, लाजवाब. शेवटपर्यंत बॉलवरती पडत गेला, शक्यही नव्हता असा झेल, परंतु झेल टिपला गेलाय. अविस्मरणीय झेल, डोळ्याचे पाळणे पेलणारा झेल पाहायला मिळतोय गणेश गायकवाडच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. एक मोठी विकेट आकाश बिलारीच्या रूपामध्ये लागत असताना मॅजिकल कॅच पकडला गेलाय मैदानाच्या आतमध्ये गणेश गायकवाडच्या हातातून. एक कॅच जरूर ड्रॉप झाला, परंतु मी त्यावेळेलाच बोललो की गणेश गायकवाड फार कमी चुका करतात आणि ती चूक सुद्धा त्यांनी आता यावेळेला भरून काढली आहे. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 53 धावा, 53. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टीम जयश्री मोटर संघ. आणि खरं तर आता आपल्यासोबत जुडतील कॉमेंट्री बॉक्समध्ये आणखी एक आमचे हिंदी समालोचक सचिनजी चीम सर. धन्यवाद अनिकेत. 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 53, 53 रनों पर जा पहुंची है. 3 विकेट के नुकसान में अच्छी अभी तक वापसी करने में कामयाब राजेश छत्रपति के सभी गेंदबाज. अभी भी 12 गेंदों का खेल बाकी और कप्तान असलम शेख आए हैं इस बार. फिर से यहाँ पर खेलना चाहते थे गेंद, अच्छी गेंदबाजी अभी तक सतीश गव्हाणे की तरफ से. काके पूरा अनुभव वहां पर झोंकते हुए बीच मैदान पर. उन्हें पता है ये मैच काफी मायने रखता है. और पहली बार स्ट्राइक पर कप्तान. फुलटॉस गेंद और यहां पर अच्छी फील्डिंग, बेहतरीन थ्रो, रनआउट का चांस हो सकता है यहां पर. और ये थर्ड अंपायर के लिए आता हुआ डिसीजन पेंडिंग. काफी अच्छी फील्डिंग यहां पर, उतनी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली. नॉट आउट. और यहाँ पर बेहतरीन रनिंग का नजारा कप्तान असलम शेख की तरफ से. 2 रन लेने में कामयाब और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 56 रनों पर
चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा करते हुए काके फिर से अपर फुल टॉस गेंद, इस बार फील्डर मौजूद है दीपक और बेहतरीन कैच और विकेट का पतन होता हुआ यहाँ पर कप्तान के रूप में। और बल्लेबाजी के लिए यहाँ पर खली बीच मैदान पर देखे जा सकते हैं। अभी रन संख्या 56 रन 56 रन हो चुके हैं। चलता हुआ 7वां ओवर जिसे पूरा करते हुए काके और यहां पर बल्लेबाजी के लिए खली फिर से यहां पर गेंद समझ नहीं सके खली। इस बार फिर से हवा में गेंद, अगर थोड़ा दूर से यहाँ पर दौड़ते प्रसाद फादा तो कैच हो सकती थी। फिर से यहाँ पर गेंदबाज तैयार काके, काफी बेहतरीन अभी तक गेंदबाजी। और हमारे मित्र स्वप्निल पोपड़घट का भी यहाँ पर आगमन होता हुआ, इसके बाद उनकी मैच है शायद इस बार खास करने में कामयाब। ब्लॉक हॉल गेंद, रनआउट का चांस हो सकता है यहाँ पर और इस बार रनआउट होते हुए खली और लगता हुआ ये 5वां झटका। इसी के साथ ओवर की समाप्ति, 7 ओवर की समाप्ति के बाद कुल रन संख्या जा पहुंची है 58 रन 58 रनों पर। और बल्लेबाजी के लिए बल्लेबाज शोएब अपने ही फॉलो थ्रो में अच्छी फील्डिंग का नजारा काके की तरफ से और एक बड़ी सफलता यहां पर देने में कामयाब। आखिरी ओवर लेकर बीच मैदान पर अविनाश सर और यहां पर काके का परफॉर्मेंस देखकर संभाजी पाटिल काफी खुश नजर आ रहे हैं। एक बेहतरीन
यहाँ पर अभी तक गेंदबाजी आखिरी ओवर में बड़े हिट लगाना पड़ेंगे, बड़ा स्कोर बनाना पड़ेगा यहाँ पर जे3 मोटर्स को। इस बार फिर से लपेट कर खेलना चाहते थे, वहां पर फील्डर मौजूद है दीपक, और यहाँ पर मिस फील्ड जिसका फायदा उठाते हुए दोनों ही बल्लेबाज, और वन शॉट का आता हुआ इशारा। एक ही रन होगा, वन शॉट यहाँ पर अंपायर का आता हुआ। चलो भैया खेल शुरू करो। ऑन द लाइन भी अगर होगा तो शॉर्टर रहता है मेरे भाई। और वन शॉट का आता हुआ इशारा, रन संख्या इसी के साथ 59 रन, 59 रन, 5 विकेट के नुकसान में चलता हुआ आखिरी ओवर, जिसे पूरा करते हुए अविनाश सर देखे जा सकते हैं। फिर से यहां पर खेलना चाहते थे, इस बार बीट होते हुए बल्लेबाज। इस बार खेलना चाहते थे, अच्छी फील्डिंग यहाँ पर प्रकाश गुड़वे गली के क्षेत्र में मौजूद, और एक ही रन से यहाँ पर संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। और इसी के साथ रन संख्या जहां पहुंचे 60 रनों पर चलता हुआ ये आखिरी ओवर, जिसे पूरा करते हुए अविनाश सर। और इस बार खेलना चाहते थे बीट होते हुए बल्लेबाज। फिर से यहां पर अमीन, इस बार पटकी हुई गेंद, गेंद सीधी मैक्सिमम 6 रनों के लिए। इस बार अच्छी गेंद, और यहां पर रनआउट का चांस हो सकता है, और थर्ड अंपायर यहां पर आता हुआ। आमीन शेख आउट। और ये आखिरी गेंद पर कोई रन नहीं,
रनआउट होते हुए 8 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 67 रन, 67 रन हो चुके यहाँ पर और 68 रन का यहाँ पर लक्ष्य रखा है राजे छत्रपति के लिए। अड़सठ रन का यहाँ पर लक्ष्य रखा है और जे3 मोटर के पास में अच्छे गेंदबाज हैं जैसे कि आकाश साबळे उर्फ थापा, असलम शेख, आमीन शेख, सलमान, अल्तमश, अल्ताफ बाबू, आहे जाज प्रीमियर लीग पर्व 2च्या माध्यमातून खरं तर मागच्या 14 तारखेला या स्पर्धेला सुरुवात झाली, शुभारंभ झाला आणि आज बघता बघता 5वा दिवस आहे आणि अंतिम दिवस आजच्या दिवसातला. मागच्या 4 दिवसातले लीग स्टेजचे सामने जर पाहिले तर अक्षरशः रोमहर्षक झालेत. प्रत्येक मॅचमध्ये आणि प्रत्येक मॅचने पॉईंट्स टेबलमध्ये ज्या पद्धतीने उलाढाल झाली, चांगले संघ जर पाहिले तर ज्या संघांवरती अक्षरशः लोकांना विश्वास होता अशा पद्धतीने संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळले आणि जरूर काही सामन्यांनंतर मात्र त्यांना या संपूर्ण स्पर्धेमध्ये बाहेर पडावं लागलं, परंतु 8ही संघ समान ताकदीचे होते आणि या स्पर्धेचा आज अंतिम दिवस क्वालिफायर सामना पहिला
खेळवला जातोय. जो संघ जिंकला तो सरळ दाखल होईल फायनल्समध्ये, परंतु जो संघ हारेल, ज्या संघाला पराभवाचा सामना करावा लागेल, तो संघ जरूर खेळताना पाहायला मिळेल. त्याला आणखी एक संधी असेल फायनल्समध्ये जाण्यासाठीची. म्हणजेच की एलिमिनेटरचा जो विजयी संघ आहे त्यांच्यासोबत या सामन्यातील पराभूत संघाची भिडंत पाहायला मिळेल. त्यामुळे हा संपूर्ण सामना जो आहे तो खरं तर आणखी एक वेळ अतिशय रोमहर्षकतेचा पाहायला मिळणार आहे. तर आता दोन्ही सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि एका बाजूला जर पाहिलं तर कॅप्टन प्रसाद फडाळ, तर त्यांच्या सोबतीला सलामीचा केसापूरचा आणखी एक सितारा गणेश गायकवाड पाहायला मिळतील. परंतु एका बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती आहे आकाश साबळे उर्फ थापा. अनुभव पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय टीम JS3 मोटर संघाकडून. अनुभवाला पाचारण करण्यात आलाय या पहिल्या ओव्हरमध्ये. खरं तर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे बॉडीगार्ड आहे आकाशजी थापा. खरं तर मुंबईवरून संपूर्ण त्यांच्या ज्या पद्धतीने त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळ दाखवला अप्रतिम. चला, जे लहान लहान मुलं आहेत त्यांना विनंती आहे, तुम्ही या ठिकाणी बाहेर जायचं आहे, गेट बंद होते. त्यामुळे जर पाहिलं तर त्यानंतर तुम्हाला बाहेर जाण्याची अनुमती नसणार आहे, तुम्हाला आतमध्येच राहावं लागेल. जे लहान मुलं आहे, लहान छोटे बच्चे बाहर हो जाओ. प्रेक्षक गॅलरी में आपको जाना है. तर सुरुवात होते आहे या दुसऱ्या डावाची. 68 धाव्यांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना सलामीला प्रसाद स्ट्रायकिंगला आणि गोलंदाजी ट्रॅकवरती आकाश साबळे तयार, थापा तयार. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर पाहिला तर खराब फिल्डिंग तिथे पाहायला मिळते आहे. बॉल जातोय अगदी डीप फाईन लेग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. पहिल्याच बॉलवरती बॅटची अंदरुनी कडा आणि प्रसादच्या खात्यामध्ये 4 धावा जोडल्या जातील. पहिलाच बॉल बॅटच्या आतील कडा स्वीप करण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी जर पाहिलं तर फाईन लेगला फिल्डर होते आणि डीप फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी 4 धावा पहिल्याच बॉलवरती जोडल्या जातील. आकाश साबळे उर्फ थापा तयार असतील पुन्हा एक वेळ. बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न, परंतु आपण जर पाहिलं ना आकाश साबळे यांची गोलंदाजी, ज्या पद्धतीने गोलंदाजी करतात, अनुभव आहे त्यांना माहिती आहे प्रसाद कोणत्या टप्प्यावरची फलंदाजी खूप चांगली करू शकतो. त्यामुळे अचूक टप्प्यावरचा मारा करत असताना या बॉलवरती हाई बॉल अगदी ब्लॉक होल मध्ये आणि प्रसादच्या बॅट खोलून अगदी वेगाने निघून गेला हा बॉल. आणखीन एक डॉट बॉल पेश करत असताना खरं तर हा लो स्कोरिंग जरी सामना असला ना, परंतु या सामन्यामध्ये मज्जा येईल. एका बाजूला बॉलिंगचा भरमार असलेला JS3 मोटर संघ पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला बॅटिंग डीप मध्ये बॅटिंग आहे टीम रिव्हर्स स्वीप स्विच स्वीट. प्रसाद फदाट कॅप्टनच्या बॅट मधून आलाय रिव्हर्स स्वीपचा फटका, चौकार पाहायला मिळतोय. आणि ज्या ज्या वेळेला प्रसादला या टप्प्यावरची गोलंदाजी झाली त्या वेळेला त्याने अशाच पद्धतीने बॅटिंग केली आहे. खरं तर पुन्हा एक वेळ आकाश कशा पद्धतीने टॉपेज झालाय, बॉल हवेत आहे, विकेट येऊ शकते मैदानाच्या आतमध्ये. हो 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 कॅच ड्रॉप, सलमान तिथे होते, कॅच ड्रॉप झालाय आणि कॅच कोणाचा ड्रॉप झालाय? विरोधी संघाचा कॅप्टन प्रसाद फदाटला जीवनदान मिळते. अशा पद्धतीने तुम्ही प्रसाद फदाट सारख्या बॅटरला जीवदान देऊ शकणार नाही आहात. खरं तर मात्र आता काय होईल पुढच्या काही सामन्यांमध्ये हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रसादला इथे जीवदान मिळत असताना पाहायला मिळते. सलमानने त्या ठिकाणी कॅच ड्रॉप केला आहे. निराशा वेळेला आकाश थापा पाहायला मिळतील. यावेळेला ड्राईव्ह केला गेलाय, रनआउटचा चान्स. तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे,
परंतु फेकी चांगली होती, वेगाने केली फेकी. Batter safe, not out. खरं तर या अगोदरच्या ओव्हरमध्ये कॅच ड्रॉप झाला प्रसाद फदाडचा, त्याला जीवदान मिळते आहे. 68 धावांचा पाठलाग करत असताना थापा यांनी आपल्या जाळ्यात फसवलं होतं प्रसादला. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पाठलाग करत असताना या मॅचमध्ये पाहायला मिळते टीम राजे छत्रपती बुलढाणा संघ हे दोन्ही सलामीचे बॅटर कॅप्टन प्रसाद, त्यांच्या सोबतीला गणेश गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन असलम पाहायला मिळतील गोलंदाजीसाठी या दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल अपील आहे, अपील आहे, परंतु मात्र साफ नकार पंचांचा पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडूने सुरुवात होत असताना या ओव्हरमध्ये एका बाजूला राजेश छत्रपती तर त्यांच्या विरोधामध्ये टीम JS3 मोटर संघ. हा क्वालिफायरचा सामना सुरू आहे. प्रेक्षक अनेक प्रेक्षक आपल्यासोबत यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जुळले, त्या सर्व प्रेक्षकांचं मी समालोचक अनिकेत सहर्ष स्वागत करतोय. यावेळेला काय फटका खेळलाय, जागेवरून स्टँडर्ड डिलिव्हर केलाय बॉल, एक टप्पा इंटू द रोप, कॉर्नर बॉर्डर लाईनच्या पलीकडे आहे तो प्रसादच्या बॅटमधून चौकार. चौकार आलाय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये जर प्रसादचा कॅच पकडला गेला असता तर मात्र समीकरण चित्र वेगळं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जरतरला महत्व नाहीये. आणखीन एक वेळ, वा काय स्वीप केलाय, खेचला या बॉलला. पुन्हा एक वेळ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे प्रसादच्या बॅट मधून 2 बॉल 2 चौकार पाहायला मिळतील. मागच्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर प्रसाद आता मात्र आक्रमक बॅटिंग करतोय. प्रसादला ज्या ज्या वेळेला अशा पद्धतीने संधी मिळाली त्याने ती त्या वेळेला संधी एका मोठ्या खेळीमध्ये परिवर्तित केली आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका सजवण्याचा प्रयत्न ओळखलं होतं असलम यांनी, त्यामुळे बॉल रेंज पासून दूर ठेवला, रिव्हर्स स्वीपच्या त्या फटक्यापासून दूर ठेवला. आणि अनुभव सुद्धा आहे ना असलम यांच्याकडे. बघा 2 चौकार झाले, त्यानंतर मात्र त्यांना माहिती आहे की कोणत्या टप्प्यावरचा मारा करायचा आहे, कमबॅक कसा करायचा आहे. खूप काळ क्रिकेट गाजवलंय असलम यांनी सुद्धा. त्यांच्या प्रतिनिधित्वात अनेक वेळा प्रसाद खेळताना पाहायला मिळतात, परंतु आज मात्र दोन्ही संघ एकमेकां कॅप्टनच्या समोर हे दोन्ही पाहायला मिळत आहेत. यावेळेला जर पाहिलं तर मात्र फटका अगदी जातोय फाईन लॅग बॉर्डर लाईनच्या पलीकडे. प्रसादच्या बॅट मधून आणखीन एक चौकार जोडला जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता अगदी जाऊन पोहोचते 21 धावांवरती, 21. दुसरा ओव्हर प्रगतीपथाला पॉवर प्ले मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 चौकार आतापर्यंत प्रसादने या ओव्हर मध्ये लगावल्यात. पुन्हा एक वेळा क्रॉस द लाईन, क्रॉस द लाईन गेले. लेग बाईटचा इशारा पंचांचा पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने
2 ओव्हरचा पॉवर प्ले समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा 22 बिनबाद. टीम राजे छत्रपती बुलढाणा संघ 68 धावांचा पाठलाग करत असताना पाहायला मिळते. पुढचे 36 बॉल आणि 46 धावांची गरज. 36 बॉल मध्ये करायच्या 46 धावा. 36 बॉल 46 ची गरज आहे आणि टेप बॉल ची मागणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आणि खरं तर आपणा सर्वांसाठी खरं तर आपणा सर्वांसाठी एक खुश खबर आहे. लवकरच आपल्या भेटीला येते मराठा प्रीमियर लीग. आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील सर्व मराठा बांधवांसाठी मराठा प्रीमियर लीगचं आयोजन येणाऱ्या काही काळामध्ये लवकरच आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंतीच्या शुभ मुहूर्तावरती मराठा प्रीमियर लीगचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात येते आहे. त्या लीगचे फॉर्म जे आहे प्रसाद पदाड आणि विक्रांतदादा गुडवे यांच्याकडे आपल्याला जमा करायचे आहेत. यावेळेला पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर सुरुवात होते आहे या टेप बॉल ओव्हरची. प्रसाद यांच्या अगदी पायावर बॉल लागलाय. त्यांना माहिती आहे आजच्या दिवसाला जर पाहिलं संपूर्ण स्पर्धेमध्ये दुसरा बॉल त्याच्या त्याच ठिकाणावरती बरोबर जाऊन आदळतोय. 22 धावा 22. हो 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 काय पाहायला मिळते आहे. अगदी पायातला बॉल आणि पायातून निघून गेलाय. डॉट बॉल पाहायला मिळेल. खरं तर आपल्यासोबत आता कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडतील आमचे सहयोगी समालोचक हिंदीचा एक गोड आवाज सचिनजी चिम सर. फिर से यहाँ पर अमीन शेख फिर से खेलना चाहते थे. इस बार बेहतरीन शॉट और गेंद सीधी सीमा रेखा की तरफ 4 रनों के लिए फरसाद फदाड ऑन फायर. बीच मैदान में एक जीवनदान मिलने के बाद और मैं बता दूं प्रसाद फदाड अगर 3 गेंदों में 3 सिक्सर लगाते हैं तो 1000 रुपए का इनाम सागर भाऊ सिरसाट इनकी तरफ से रखा गया है. फिर से यहाँ पर अमीन शेख. इस बार काफी बेहतरीन गेंद और गेंद काफी तेज तर्राट ब्लॉक होल गेंद समझ नहीं सके बल्लेबाज प्रसाद फदाड. और इस टूर्नामेंट में टेप बॉल पर तीसरी बार अपना विकेट गंवाते हुए प्रसाद और अच्छा यहां पर ब्रेक थ्रू देने में कामयाब अमीन शेख. एक बेहतरीन वापसी करने में कामयाब JS3 मोटर्स. एक बड़ा झटका प्रसाद फदाट के रूप में यहां पर कप्तान समझ नहीं सके गेंद को. ब्लॉक हॉल गेंद और अगले बल्लेबाज राम आडवे. और हमारे मित्र बड़े भाई सचिन भाऊ राजपूत उर्फ टोनी सर इनका भी आगमन होता हुआ मैदान पर. फिर से खेलना चाहते थे यहाँ पर. अच्छी गेंदबाजी अमीन की तरफ से और रन संख्या भी रुकी हुई. 26 रन 26 रनों पर चलता हुआ है तीसरा ओवर जिसे पूरा करते हुए अमीन शेख एक अच्छे गेंदबाज
इस बार खेलना चाहते थे राम आड़वे। इसी के साथ अपना खाता खोलते हुए ओवर की समाप्ति 4 ओवर की माफ कीजिए 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 27 रन 27 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान में। तीन ओवर की समाप्ति के बाद 27 रन हो चुके हैं 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज प्रसाद फदाट। और अगले कमेंट्री का भार संभालेंगे हमारे सहयोगी मित्र अनिकेत बामंदे। चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय टीम चला लगेच आपण टॉस साठी यायचंय टीम छावा 11 त्यांच्या विरोधामध्ये ओम साई पॅथ 11 दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी चला चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचंय चला टीम छावा 11 आणि ओमसाई पॅथ 11 ओमसाई पॅथ 11 चे कॅप्टन जुबेर भाई मी सन्माननीय जा स्पोर्टचे सर्व अमिल सरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय तर प्रेक्षक हा आहे एलिमिनेटरचा सामना एका बाजूला आहे ओमसाई पॅथ 11 संघाचे कॅप्टन जुबेर बैदा त्यांच्या विरोधामध्ये छावा 11 संघाचे कॅप्टन मनोज दादा पाहायला मिळतील एलिमिनेटरचा सामना जो संघ हारेल तो खरं तर या संपूर्ण स्पर्धेमधून बाहेर होईल परंतु जो संघ जिंकेल तो यातील पराभूत संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल तर टॉस साठी आहे जा स्पोर्टचे सर्व आणि या संपूर्ण स्पर्धेचे आमचे ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा पार पडते आहे सन्माननीय अमिल सर तर त्यांच्याच हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय तर कोणाचा कॉल असणार आहे ओके छावा 11 संघाचे कॅप्टन मनोज दादांचा कॉल असणार आहे हेड इज द कॉल and till it is टॉस जिंकला आहे या मॅच मध्ये ओम साई पॅथ 11 संघाचे कॅप्टन जुबेर भैया टॉस जीता है क्या करना चाहेंगे डिसाइड करेंगे अभी थोड़ा सा डिस्कस ही नहीं हुआ तो देखता है हो सके तो हम बैटिंग ही करेंगे लेकिन बताता हूँ आपको और देखा जाए तो एलिमिनेटर का मैच है एलिमिनेटर के मैच में यदि हारते हो तो यहाँ का आपका मुकाबला और जो ट्रैवल है खत्म होगा स्टॉप होगा तो क्या कहना चाहेंगे आज की इस मैच के लिए देखते हैं अभी मैच है अब जो हारेगा वो जाएगा जो जीतेगा ऊपर खेलेगा अभी देखते हैं
कैसा क्या करना है। अभी तो 3 मैच कंटिन्यू जीत के आए तो कॉन्फिडेंस लेवल अच्छा है कि जीतना ही है, पर मैच है, देखेंगे अभी क्या होता है। तो बहुत बहुत शुभकामनाएं इस मैच के लिए। एक लास्ट क्वेश्चन, जिस तरह से ये प्रतियोगिता चली है, क्या कहना चाहेंगे इस जास प्रीमियर लीग सीजन 2 के बारे में? मुझे तो बहुत अच्छा लग रहा है क्योंकि ये मेरा पहला सीज़न है और मैं पिछला सीज़न नहीं खेल पाया और ये सीज़न मुझे बहुत अच्छा लग रहा है और एज अ कैप्टन मुझे बहुत अच्छा फील हो रहा है। देखा जाए तो आमिर सर आपके नज़दीकी दोस्त थे, तर दोस्त ने यदि बुलाया तो आना पडेगा। बहुत बहुत शुभकामनाएं इस मॅच के लिए। तर मनोज दादा, टॉस नक्कीच गमावला आहे, त्यांचा निर्णय येण्याचा बाकी आहे, परंतु टॉस जर जिंकला असता तर आपलं काही प्लॅनिंग झालं होतं, काय करणार होतात? प्लॅनिंग म्हणजे फर्स्ट बॉलिंग घेतली असती आम्ही, बॉलिंगमध्ये आम्ही कमी त्यांना रोखायचा प्रयत्न केला असता, हा आमचा प्लॅनिंग होता. नक्की जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने आपला संघ खेळला आहे, लक आपल्या संघासमोर आहे आणि लक असताना या संपूर्ण स्पर्धेच्या एलिमिनेटर सामन्यासाठी आपण दाखल होत आहात. जर हारलात तर प्रवास थांबेल, जिंकलात तर समोर या संघातील पराभूत संघासमोर खेळण्याची संधी मिळेल, परंतु कॉन्फिडन्स कसं असणार आहे? कॉन्फिडन्स आमचा 100% आम्हीच मारू, हाच आमचा कॉन्फिडन्स राहणार आहे 100%. नक्कीच ज्या पद्धतीने जास प्रीमियर लीग पर्व 2चं आयोजन करण्यात आलं, मागच्या 2 वर्षामध्ये संपूर्ण स्पर्धा झाली नाही, परंतु या 3ऱ्या वर्षामध्ये आमिर सरांचा प्रयत्न राहिला की आपल्याला पुन्हा एक वेळ स्पर्धा घ्यायची आहे आणि पुन्हा एक वेळ बुलढाणा जिल्ह्यातील युवा खेळाडूंना, एक्सपिरियन्स खेळाडूंना एकत्रित आणण्याचं काम करायचं आहे. काय सांगाल जास प्रीमियर लीगच्या माध्यमातून? आज प्रीमियर लीग हे मी दुसरं वर्ष माझं खेळायचं आणि फार चांगलं नियोजन आहे आणि जे येणारे जो नवीन पिढीचे चाले भावी प्लेयर आहे ते घडू राहिले आणि प्रत्येकाचा गेम दिसू राहिला. नक्कीच खूप खूप शुभेच्छा मॅचसाठी. धन्यवाद आमिर सर, आपण टॉससाठी आला होता. तर नुकताच टॉस संपन्न झाला आहे आणि टॉस जिंकलाय ओम साई पैत 11 संघाचे कॅप्टन जुबेर भाई यांनी. त्यांचा निर्णय येण्याचा बाकी असणार आहे, परंतु एलिमिनेटरचा सामना आहे प्रेक्षक हो. आणि जर एलिमिनेटरचा सामना तुम्हाला बघायचा असेल, अटीतटीची लढत, जो संघ हारेल त्यांचा प्रवास इथेच थांबेल, जो जिंकेल या संघातील या सामन्यातील जो पराभूत संघ आहे त्यांच्यासोबत खेळताना पाहायला मिळेल. परंतु मात्र घरी असाल तर tenniscricket.in माध्यमातून या सामन्याचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. तर बुलढाण्यात असाल तर नक्कीच मैदानावरती या, जास प्रीमियर लीग पर्व 2चा अनुभव आजच्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये नक्कीच घ्या. तर भेटूया कॉम बॉक्समध्ये. धन्यवाद. डान्ससाठी गोरीला आपल्यामध्ये दाखल होणार आजच्या दिवसामध्ये. प्रेक्षकांसाठी ती मेजवानी, तो मनोरंजन आपण आजच्या दिवसामध्ये करणार आहोत. वळूया मॅचकडे. दूर ठेवलेला बॉल त्याच पद्धतीने बॉलवरती गेले गणेश गायकवाड आणि पंचांचा इशारा नो बॉलचा पाहायला मिळतोय. तर नो बॉल का, तर पिचिंग जी आहे ती खेळपट्टीच्या खाली पाहायला मिळते आहे या बॉलची, त्यामुळे पंचांनी या बॉलला नो बॉलची घोषणा केली. येणारा बॉल फ्री हिट असणार आहे. फ्री हिट बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क तेवढा मात्र झाला नाहीये. 23 बॉल 27 धावेंची गरज इथून असणार आहे. 23 बॉलमध्ये करायच्या 27 धावा या मॅचमध्ये.
एका बाजूला राम आडवे, क्लासिकल राम आडवे पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला आहे किसापूरचा सितारा गणेश गायकवाड. गणेशचा रिव्हर्स स्वीपचा फटका होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा मात्र पाहायला मिळाला नाहीये या मॅचमध्ये. आणि ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे गणेशने, संयम राखलाय. प्रसादच्या बाद झाल्यानंतर एका बाजूला त्या पद्धतीची फटकेबाजी करणारा फिंच हिटर महत्त्वाचा होता या दुसऱ्या डावामध्ये, परंतु दुसऱ्या बाजूला कौतुक करावं लागेल आमीन यांचं सुद्धा. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर मात्र चांगला कमबॅक आहे गोलंदाजाचा. हा बॉल बॅकफुटला जात मात्र दिशा दिली आहे, गॅप भेटला गेलाय. बॉल वेगाने ट्रॅव्हल करत असताना बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन कडे. पंचांचा इशारा, चौकार. गणेश गायकवाडची नजाकत, क्लास पाहायला मिळाला आणि या 4 धावा जोडल्या जातील. पुन्हा एक वेळ समोरच्या दिशेला खेळून काढलाय. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु अलॉंग दी कार्पेट फटका खेळला गेलाय. एक सिंगल धाव या बॉलवरती जोडली जाईल. पुढचे 20 बॉल आणि 22 धावा करायचे आहेत. 20 बॉल मध्ये 22 धावा. जो बच्चे साइड स्क्रीन के आगे खड़े बाजू हो जाओ. चांगला खेळलाय हा फटका, मात्र सहज तिने टोलवलं या बॉलला. एका धावेसाठी राम आडवेने. या मॅचमध्ये इथून जर पाहिलं तर टीम जयश्री मोटर संघाला जर कमबॅक करायचा असेल तर तुम्हाला विकेट महत्त्वाचे आहे. विकेट इथून कशा मिळतील याचा प्रयत्न प्रत्येक गोलंदाजाला करावा लागेल, परंतु एका बाजूला आमीन सारखा गोलंदाज ज्याने अनुभव दाखवला टेप बॉल ओव्हरमध्ये. काय बॉल होता, पडल्यानंतर अक्षरशः समोर टाकलेला बॉल, फ्लाइट दिली. तर टॉस जिंकला आहे. यानंतरच्या एलिमिनेटर सामन्यामध्ये ओमसाई संघाचे कॅप्टन जुबेर यांनी त्यांचा निर्णय बॅटिंगचा आहे. म्हणजे की प्रथमतः गोलंदाजी करताना छावा 11 संघ पाहायला मिळेल. बॅटिंगचा निर्णय ओमसाई पॅथ 11 संघाच्या कॅप्टनचा राहिलाय. तर 5 ओव्हरचा खेळ समाप्त. दुसऱ्या डावातला 47 धावा धाव फलकावरती आणि खरं तर पुढचे 18 बॉल. पुढचे 18 बॉल आणि 21 धावेंची गरज. 18 बॉलमध्ये 21 धावा करायच्या आहेत टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाला. परंतु दुसऱ्या बाजूला आता एक्सपिरियन्स बॉलर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. इथून विकेट येतील का? थापा गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. 18 बॉल 21 ची गरज. या क्वालिफायर 1 मध्ये 18 बॉल 21 धावेंचं समीकरण आहे. परंतु मात्र तुम्हाला जर जयश्री मोटर संघाला इथून या मॅच मध्ये परत यायचं असेल तर विकेट मात्र इथून फार महत्त्वाच्या असतील येणाऱ्या काही बॉल्स मध्ये. पहिलाच बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह करत असताना सलमान तिथे आहे. फेकी वेगाने केली, परंतु मात्र तोपर्यंत राम आडवे पोहोचले होते. एक सिंगल धाव स्ट्राईक रोटेट केला जाईल. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर गणेश गायकवाड 9 बॉल 14 धावांवरती खेळत असताना या मॅच मध्ये 17 बॉल 20 चं समीकरण. 17 मध्ये 20 धाव्यांची गरज आहे. 20 धावा करायच्या 17 बॉल मध्ये. अनेक प्रेक्षक वर्ग आज सकाळच्या सत्रापासून जुळलाय, त्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत. पायावरचा बॉल, दिशा भटकले, पायावर टाकला, पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. जसा पायावर बॉल मिळेल त्याच पद्धतीने बॅटिंग सुद्धा करतो गणेश गायकवाड. पायावरचा बॉल पसंत आहे, त्या टप्प्यावरची गोलंदाजी पसंत आहे. गणेशच्या बॅटमधून या 4 धावा जोडल्या जातील. आता करायच्या आहेत पुढचे 16 बॉल आणि 16 धावा. 16 बॉल मध्ये 16 धावेंची गरज. 16 बॉल मध्ये करायच्या 16 धावा या मॅच मध्ये टीम राजे छत्रपती बुलढाणा संघाला. याच दरम्यान
एक धाव जोडली जाईल एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धाव फलकावरती जाऊन पोहोचते. 53 धावा, 15 बॉल 15 धावेंची गरज. 15 बॉलमध्ये करायच्या 15 धावा. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सजवला गेलाय. डीप स्क्वेअर लेग डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये डीप मिडविकेटला या ठिकाणी जर पाहिलं तर हा फटका खेळून काढला होता आणि एकच धाव जोडली जाईल. 14 बॉल 14 धावेंची गरज या मॅच मध्ये आहे. 14 बॉल मध्ये करायचे 14 धावा. पुन्हा एक वेळ सिंगलला जोरात घेतली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होईल का? परंतु त्या ठिकाणी जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. एकच मात्र धाव जोडली जाईल. सिंगल डबलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे कारण या दोन्ही फलंदाजांना माहिती आहे त्यांची विकेट फार महत्त्वाची आहे. आणि दुसऱ्या बाजूला तापा सुद्धा विकेटसाठीच या ठिकाणी पाचारण त्यांना करण्यात आलं होतं. हो 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 बॅटची कडा होती का? खरं तर रिॲक्शन त्याच पद्धतीची होती म्हणजेच की या डॉट बॉलने ओव्हरची समाप्ती 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धावा. पुढचे 12 बॉल आणि करायच्या आहेत 13 धावा. 12 बॉलमध्ये 13 धावेंची गरज. यावेळेला पहिलाच बॉल हवेत आहे. आकाश बॉलच्या खाली आणि आल्या आल्या पहिल्याच बॉलवरती विकेट येते. 12 बॉल 13ची गरज होती परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट. 11 बॉल 13 धावेंचं समीकरण. मतीन भैया मतीन भैया 11 बॉल 13 धावेंची गरज आहे. प्रकाश गुडवे फिन चिटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 11 बॉल 13 धावेंची गरज आहे. टीम राजेश छत्रपती बुलढाणा संघाला येथून कॅप्टन अस्लम गोलंदाजी ट्रॅकवरती पहिल्याच बॉलवरती खेळ समाप्त केलाय. खेळी समाप्ती केली आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल जर पहिला प्रकाश यांच्यासाठी पडल्यानंतर शार्प लेग कटर पेश केला. बाहेरच्या दिशेला वळवला हा बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल टाकत असताना खेचून मारण्याचा प्रयत्न. आणखीन एक निर्धाव चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न. आता 3 बॉल डॉट टाकले गेले आहे. विकेट सुद्धा आली आहे मॅच मध्ये. 9 बॉल 13चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. काय शेवटच्या ओव्हर मध्ये धावा येतील का की याच ओव्हर मध्ये प्रयत्न असेल प्रकाश यांचा मोठा फटका खेळण्याचा. 9 बॉल 13 धावेंची गरज.
आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. ऑन साइडला फटका अलॉंग द कार्पेट सलमान आहे तिथे. फंबल जरूर झालं परंतु एक मात्र धाव सोडली जाईल. या मॅच मध्ये काय घडतंय, काय घडतंय? असलम यांचा बटन ओव्हर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक वेळ जयश्री मोटर्स संघाला परत घेऊन आलाय का? कारण विकेट सुद्धा आली होती. 7 बॉल 12 धावांची गरज या मॅच मध्ये आहे. 7 बॉल मध्ये करायच्या 12 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. 7 बॉल 12 धावांची गरज. 7 मध्ये 12 धावा करायच्या आहेत. राम आळवे पायावरचा बॉल. पुन्हा एक वेळ जर पाहिलं तर तिथे फिल्डर पाहायला मिळतील आपल्याला. डीप स्क्वेअर लेगला एकच मात्र धाव जोडली जाईल. आणि आता बघा शेवटचे 6 बॉल आणि सामना कुठे येऊन ठेवला गेलाय. कॅप्टन असलम गोलंदाजीसाठी आले आणि या ओव्हर मध्ये मात्र 2च धावा खर्च केले आहे. एक विकेट सुद्धा आली. 6 बॉल 11 धावेची गरज. 6 मध्ये करायचे 11 धावा. सहा बॉल 11 धावेची गरज आहे. सामना आता खरं तर पुन्हा एक वेळ पलटवार झालाय कॅप्टन असलमच्या ओव्हर मध्ये. मात्र 2च धावा आल्यात. 6 बॉल 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये. बघूया एका बाजूला काय राम आडवे त्यांचा क्लास दाखवतील का, की दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती सलमान पाहायला मिळतील की अल्तमश याकडे लक्ष लागून आहे. अल्तमश असतील शेवटच्या 6 बॉल साठी. अल्तू पाहायला मिळतील. 6 बॉल 11 धावीची गरज. क्वालिफायरचा पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षक 12 बॉल 13चं समीकरण होतं. विकेट आली, 2 मात्र धावा आल्या आणि शेवटचे 6 बॉल 11 धाव्यांची गरज. सहा बॉल 11 धावेची गरज. युवा गोलंदाज अल्तमश पाहायला मिळेल. 11 धावा डिफेंड करण्यासाठी पुढचे 6 बॉल मध्ये. आणि खरं तर एक्सपिरियन्स गोलंदाज तापा सुद्धा काहीतरी सांगत असताना की जास्त प्रेशर घेऊ नका. दोन्ही एका बाजूला राम आडवे यांच्यावरती तेवढाच दबाव, परंतु दुसऱ्या बाजूला मात्र गोलंदाजावरती तेवढाच दबाव पाहायला मिळेल. 6 बॉल 11 धावेची गरज. पहिला बॉल समोर खेळलाय. फिल्डर पाहिन आहे त्यामुळे मात्र एकच धाव जोडली जाईल. 5 मध्ये आता 10 करावे लागतील का, आणि एकच धाव जोडली जाईल. 5 बॉल 10 धावेची गरज. 5 मध्ये करायच्या 10 धावा. सामना कुठे होता, कुठे आलाय, काय होतं आणि काय झालंय. 12 बॉल 13ची गरज होती. असलम आले मात्र 2च धावा खर्च केल्या. पाच बॉल बॅकफुटला जात चांगला पंच केला आहे. आणि आता मात्र प्रकाश गुळवेच्या बॅट मधून या 4 धावा सोडल्या जातील.
समीकरण होतं 12 बॉल 13 धावेंचं, परंतु या मॅच मध्ये या चौकाराने पुन्हा एक वेळ पलटवार केला गेलाय. आता करायचे 4 बॉल आणि 6 धावा. 4 बॉल मध्ये 6 धावेची गरज, कारण चौकार आलाय. आता पूर्णपणे दबाव शिफ्ट झालाय गोलंदाज अल्तमश वरती. 4 बॉल 6 ची गरज. चार बॉल 6 धावेंची गरज. 4 मध्ये करायच्या 6 धावा. या मॅच मध्ये अल्तमश तयार. ओ हो, सरळ निघून गेलाय, सरळ निघून गेलाय. आता गरज आहे पुढचे खरं तर 3 बॉल आणि 6 धावेंची गरज. 3 बॉल मध्ये करायच्या 6 धावा. डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय, पुन्हा एक वेळ पलटवार यावेळेला पाहायला मिळतोय. प्रेक्षक हो, काय सामना पाहायला भेटतोय. अक्षरशः जर पाहिलं तर मात्र कधी या बाजूला कधी त्या बाजूला हा सामना. 3 बॉल 6 ची गरज आहे. पुन्हा एक वेळ, पुन्हा एक वेळ. वा 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 वा. बघायचं आहे तिसऱ्या पंचाकडे मागणी आहे की टप्पा कुठे पडलाय. खेळपट्टीच्या बाहेर पडलाय का की खेळपट्टीच्या आतमध्ये टप्पा पडलाय हे आपल्याला बघायचं आहे. तिसऱ्या पंचाकडे मागणी केली गेली आहे ऑन फील्ड पंचांनी. परंतु प्रेक्षक हो, काय सामना सुरू आहे. कधी तर पाहिलं तर एका बाजूला मागच्या ओव्हर मध्ये 12 बॉल 13चं समीकरण आणि सामना पलटवणारा ओव्हर पाहायला मिळाला. कॅप्टन असलम यांचा मात्र 2 धावा त्या ओव्हर मध्ये खर्च केल्या गेल्या होत्या. एक विकेट आली होती, त्यानंतर अल्तमश आले. इट्स नो बॉल, इट्स नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. एक धाव जोडली जाईल. येणारा बॉल ब्रीहिट. तीन बॉल करायच्या आहेत या मॅच मध्ये. 5 धावा. 3 बॉल 5 धावेची गरज. अल्तमश तयार. प्रकाश कुडवे सध्या तयार पाहायला मिळतील. ते साईड स्क्रीनच्या समोर जे लोक वर उभे आहेत त्यांना विनंती आहे, आपणच विनंती आहे थोडस प्रेक्षकाला बसून या. आपण साईड स्क्रीनच्या अगदी वर आहात. आपणच जे खाली पाहतायत तेच. भैया गुलाबी टी शर्ट. ड्राइव्ह करत असताना या बॉलला वेगाने ट्रॅव्हल करतोय. अगदी बॅक घेतला जाईल आणि प्रकाश गुडवेच्या बॅट मधून मैदानाला आग लावणारा चौकार पाहायला मिळतोय. या 4 धावा आणि खरं तर फ्रीहिटची संधी होती. 4 धावा जोडल्या जातील. पुढचे 2 बॉल आणि 1 धावेची गरज आहे. खरं तर 2 बॉल 1 धावेची गरज या मॅच मध्ये. सामना कुठे होता आणि कुठे पाहायला मिळतोय. कधी या बाजूला कधी त्या बाजूला, परंतु एका बाजूला प्रकाश गुडवेची खेळी ते 2 चौकार या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ राजा छत्रपती बुलढाणा संघाला परत घेऊन आले आहेत. 1 धावेची मात्र गरज पुढच्या 2 बॉल मध्ये. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अनेक प्रेक्षक आपल्या सोबत जुळले आहेत. जर पाहिलं तर या सामन्याचा आनंद घेत असताना अनेक प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. 2 बॉल 1 धावेची गरज. 2 बॉल मध्ये 1 धावे. यावेळेला सिंगल धाव जोडली गेली आहे आणि जास प्रीमियर लीग पर्व 2चा फायनली संघ ठरतो आहे. आजच्या दिवसातला पहिला कॅप्टन प्रसाद पदाच्या प्रतिनिधित्वात राजा छत्रपती बुलढाणा संघ जास प्रीमियर लीग पर्व 2चा पहिला फायनलिस्ट संघ पाहायला मिळतोय. व्हॉट अ मॅच. आणि खरं तर या सामन्यामध्ये काय बॅटिंग केली
एका बाजूला प्रकाश गुळवीची ती खेळी या मॅच मध्ये पुन्हा एक वेळ ते 2 चौकार घेऊन आले, परंतु दुसऱ्या बाजूला तसाच खेळ आला कॅप्टन अस्लम यांचा. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे सतीश गव्हाणे. सतीश गव्हाणे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. वा वा वा, काय सामना पाहायला मिळतोय बघा. आपणा सर्वांना विनंती आहे, खेळाडू सोडून कोणताही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये थांबणार नाहीये. आपणास विनंती सर्व